प्राध्यापक सोपानराव बापूराव तेलगड एक उच्च शिक्षित ऋषितुल्य असं उत्तुंग व्यक्तिमत्व, सामाजिक भान असलेला कुटुंबवत्सल आधारवड। जालना जिल्ह्यामधील घनसोंगी तालुक्यातील राजेगाव नामक एका छोट्याशा खेडेगावात एका सामान्य अशा गरीब शेतकरी कुटुंबात वडील कैलासवासी बापूराव तेलगड आणि आई पारुबाई तेलगड या पुण्यशील मातापित्यांच्या पोटी 3 जानेवारी 1958 रोजी सर अर्थात सोपानराव बापूराव तेलगड यांचा जन्म झाला। तत्कालीन अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीनुसार अत्यंत गरिबीत आणि हालाकीत जीवन व्यतीत करणाऱ्या त्या कुटुंबातील माता पारुबाई यांनी दूरदृष्टीपूर्वक शिक्षणाचं महत्त्व ओळखून सोपानरावांना शिक्षणाचं बाळकडू पाजून उच्च शिक्षित करण्याचं ठरवलं। आणि मग अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत हा खडतर असा प्रवास सुरू झाला। दिवस लोटत होते आणि आपल्या ज्ञानकर्तृत्वाच्या जोरावर सोपानराव आपलं शिक्षण पूर्ण करत होते। त्यानुसार प्राथमिक शिक्षण घनसोंगी गावी झाले, तर उच्च माध्यमिक शिक्षण अंबडमधील मस्तोदरी इथं झालं। ग्रॅज्युएशन जालना एज्युकेशन सोसायटी इथं झालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य विद्यालय औरंगाबाद अर्थात आजचं संभाजीनगर इथं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं। हा शैक्षणिक प्रवास अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जरी सुरू असला तरी या दरम्यान विद्यार्थी दशेतही विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष देऊन त्या सोडवण्यासाठी विद्यार्थी चळवळीतही सर अखंडपणे सक्रिय राहिले। शून्यातून विश्वनिर्मिती करत हा शैक्षणिक प्रवास पूर्णत्वास नेला आणि पुढे वाणिज्य प्राध्यापक म्हणून शिक्षणाच्या या पवित्र ज्ञानदानाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले। अशातच 1983 सालात संजीवनी यांच्याबरोबर सरांचा विवाह संपन्न झाला। परिस्थितीशी 2 हात करत दोघांनी मिळून सामाजिक कार्य करत प्रापंचिक वाटचालही आनंदात सुरू ठेवली। याच कालावधीत संसार वेली बहरून आली आणि या वेलीवर प्रशांत आणि सोनिया अशी अपत्ये जन्माला आली। कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढत असतानाही उभयतांचे सामाजिक कार्यही अखंड सुरूच होते। पुढे 1993-94 सालात जिल्हा परिषदेमध्ये याच सामाजिक कार्याची पावती मिळाली आणि आदरणीय खासदार अंकुशरावजी टोपे साहेब यांनी सरांच्या सुविद्य पत्नीला अर्थात संजीवनी यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून घेतले। या पदावरही त्यांनी अनेक कामांना गती दिली। याच काळात सरांनीही अनेक शैक्षणिक व ग्रामीण भागातील सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला। आरोग्यविषयक प्रश्न असोत वा मागासवर्गीयांसाठीची घरकुल योजना, सर्वच कामांसाठी अविश्रांत मेहनत घेतली। अंगणवाडीच्या कामांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले। याच दरम्यान मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून सरांची नियुक्ती झाली। या काळात मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी विशेष प्रयत्न करत इमारत बांधण्यास सुरुवात केली। अगदी पहिल्या मजल्यापर्यंत काम करण्याचा प्रयत्न पूर्ण केला। त्याचप्रमाणे अंधश्रद्धा निर्मूलन, अस्पृश्यता निवारण यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला। मराठवाडा HSC बोर्डावर अर्थात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ औरंगाबाद इथं सदस्य म्हणून महाराष्ट्र शासनाकडून सरांची नियुक्ती झाली। या काळात परीक्षेत सुधारणा घडवून आणणे, कॉपीमुक्त वातावरण निर्मिती करणे, तसंच उल्लेखनीय काम म्हणाल तर बारकोड सिस्टीम ही याच काळात महाराष्ट्रात लागू करण्यात आली। मंडळाच्या या समितीवर शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे अनेक निर्णय सरांनी घेतले। महाराष्ट्र राज्याच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या निदेशक संघटनेमध्ये राज्याचे अध्यक्षपद भूषवून
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसंच शिक्षक व निदेशकांचे प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठीही प्रयत्न केले. निदेशकांना प्रात्यक्षिक शिक्षक म्हणून पदनाम देणे व वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील सर्व निदेशक व शिक्षकांना एकत्र करून न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला. तसंच राजर्षी शाहू ॲग्रिकल्चर रिसर्च अँड सरल डेव्हलपमेंट सोसायटी 2010 सालात स्थापन केली. यामध्ये शेतकरी बांधवांसाठी व ग्रामीण विकासासाठी सर अखंडपणे काम करत आहेत. या दरम्यान अमेरिकन विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाने अंबड इथं खरात यांच्या शेतात शेतकरी समन्वय व ग्रामीण विकासाची कामे करण्यासाठी अमेरिकेच्या मंडळानं भेट दिली. भागातील अनेक शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली. यासाठी सोसायटीच्या कामाबद्दल सरांची स्तुती केली. सरांचं कौतुक दूरदेशी झालं. उल्लेखनीय बाब म्हणजे ग्रामीण भागातील स्वच्छता, आरोग्य, शुद्ध पाणी, शैक्षणिक कामं या संदर्भातील कामांची विशेष दखल घेतली गेली. सरांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा हे व्रत अजन्म जपले आहे. प्रपंच करून परमार्थ कसा साधता येऊ शकतो याचं सर हे एक उत्तम उदाहरण आहे. सामाजिक कार्यात वाहून घेतले असले तरी